आशिल्लें तें एक क्लियर सरकाराचो एटेम्प्ट उत्तरां ना दिवपाक, जे डिफिकल्ट प्रश्न थंय सरकार एक्सपोज जाता, की सरकाराक प्रश्न हो येवपाक नाकाच आशिल्लो पयलीं. काल बिहायंड द सीन खूब एक्टिविटी जाल्या की हो NEPचो प्रश्न एसेंब्लीन आज येवचो न्ही म्हणून. आमी चिंतिल्लें की आनी कितें तरी करून ते ट्राय करतले. हें आमी चिंतूंक नाशिल्लें की एक ब्रीच ऑफ प्रिविलेज येवन ट्रेजरी बेंचीसूच हावस डिसरप्ट करतले. नॉर्मली हावस डिसरप्ट करतात ओपोजिशन, हें पयल्याचदां आमी अशें पळयतात की ट्रेजरी बेंच हावस डिसरप्ट करता आनी 0 आवराक स्टार्ट करता, आनी जे मनशाचे अगेन्स्ट ब्रीच ऑफ प्रिविलेज घालता तो 0 आवर मूव करता, आनी ताजें सगळें आयकून चालू आहा. सो ऑल इज वेल. फाल्यां परते सकाळीं परते जातलें. हाजो अर्थ कितें? हाजो अर्थ इतलोच की हावजान आज आमी पळयल्या ती इमॅच्युरिटी. पयलीं म्हणल्यार ब्रीच ऑफ प्रिविलेज जर कोण मूव करता जाल्यार ताणें मेन्शन करपाचें आनी ब्रीच ऑफ प्रिविलेज मूव करपाचें, तें एडमीट करपाचें आनी प्रिविलेज कमिटीक धाडपाचें. प्रिविलेज कमिटीचो चेअरमॅन डेप्युटी स्पीकर ताणें प्रोसिडींग सुरवात करपाची. हांगा ताणें ब्रीच ऑफ प्रिविलेज टू मूव म्हणून आमकां टेबल आयटम हाडलो. टू मूव म्हळ्यार कितें तें? टू मूव म्हळ्यार इज ही मूव्ड ऑर इज नॉट मूव्ड एंड इज आस्किंग फॉर एपॉलॉजी. आतां ही एपॉलॉजी तो मागतना तो एक्झॅक्टली कितें मागता? एपॉलॉजी तो दिवचो ना आनी हावस कंटिन्यू जावचें ना. हावस कंटिन्यू जावचें ना आनी बाब कालुसाचो जो NEP प्रश्न आहा तो येवचो ना. जो पावर टॅरीफ जो आहा दिगंबरान प्रश्न घाल्लो, दिगंबरान घाल्लो पूण तो आमी ओडून तो आनी खंय व्हरूं येता आसलो. पावर टॅरीफ गोंयच्या लोकांक 3दां गेल्या 5 वर्सांन पावर टॅरीफ वाडल्या. लोकांक म्हयन्याक शॉक येता, बील येवचे पयलीं शॉक लागता. हें सगळें जनतेक खबर आहा. हे असले इश्यूचेर आनी ही पावर टॅरीफ लास्ट केन्ना जाल्या? सावथ गोंयचें लोकसभा इलेक्शन हारतकर तांणी परती पावर टॅरीफ वाडयल्या. आमचे कडेन क्लियर फिगर्स आहात की सरकारान चड जोडून पसून सरकार पावर टॅरीफ वाडयता. म्हणल्यार 2023-24 सरकारान 2,772 crores जोडले आनी मोडले 2,511 crores. म्हळ्यार 200 कोटीचे प्रॉफिट जावन पसून देर इज नो रिजन टू इन्क्रीज पावर टॅरीफ. कित्याक इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट जो आहा तो गव्हर्मेंट ग्रांट, सेंट्रल गव्हर्मेंट ग्रांटांनी जाता. सो कसलोच पावर टॅरीफ वाडपाची गरज ना. ही रोल बॅक आमी डिमांड करताले गोंयचे जनतेचे वतीन. दुसरें म्हळ्यार ते NEP. बाब कालूच तुमकां ताजो व्यू पॉयंट एक्सप्लेन करतलो. पूण NEP म्हणटा ती न्यू एज्युकेशन पॉलिसी. ही एज्युकेशन पॉलिसीचें फुडलें जनरेशन, आमचे गोंयकारांचे नेक्स्ट जनरेशनाचो फुडार आज धोक्यान आहा. कित्याक सरकार आमी पयलें इम्प्लिमेंट केलें म्हणून वचून प्रायम मिनिस्टराक दाखोवन एक किटकॅट चॉकलेट मेळटली म्हणून मुखेलमंत्री स्पीडीन लागिल्लो आहा की आपूण खूब पयलो आयलो, आपल्याक ही चॉकलेट दिली म्हणून, पिपरमेंट दिलें म्हणून, किटकॅट दिली म्हणून. हे किटकॅटीचे खातीर आयचे फुडले जनरेशनाचो फुडार तो काबार जाता. हें आमी एक्सपोज करपाचें आशिल्लें विथ पॉयंट्स. आज कॉलेजीचे भुरगे, तुमी सगळे एक टायमार कॉलेजीक गेल्ले, कॉलेजीच्या भुरग्यांक युनिफॉर्म म्हणून डिक्लेअर केला. तो कसो डिक्लेअर केलो? प्रेस कॉन्फरन्स घेवन डायरेक्टरान. आज हायर एज्युकेशनाचे डायरेक्टरेट डिसायड करता कसले कोर्सीस तुवें घेवप ते. मेजर कोर्सीस कितें, मायनर ताजे बरोबर कॉम्बिनेशन कितें तें डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन डिसायड करता. हाजो अर्थ कितें? म्हाका कितल्याच टिचरांनी सांगिल्लें आहा की गोंयचे कॉलेजी आतां रित्यो जावपाच्यो आहा म्हणून, की जे भुरगे खरें शिकूंक सोदतात ते सायडींतले दुसरे स्टेटींनी वतात. कित्याक केरळान पार्शियल इम्प्लिमेंटेशन केलां. कर्नाटका न्यू ही NEP एक्सेप्टूच करपाक तयार ना. कर्नाटका म्हणटा आमी आमची नवी स्टेट एज्युकेशन पॉलिसी करतले. अशे परिस्थितीन फुडले जनरेशनाचो फुडार काबार जाता. हें आमी एसेंब्लीन दाखोवंक सोदताले. हें माननीय मुखेलमंत्र्याक नाका आशिल्लें. कित्याक काल जी एक्टिविटी जाल्या बिहायंड द सिन्स खूब एक्टिविटी जाल्या आनी हो क्लब क्वेश्चन आशिल्लो म्हजो आनी कालुसाचो, म्हणून आज आमी हांगा बरोबर बसल्या. आनी हो क्लब क्वेश्चनान सरकार एक्सपोज जावपाचो. कसो एक्सपोज जावपाचो, खंयचे रितीन? हांवें तुमकां फकत 2 एस्पेक्ट सांगल्या. खूब तातूंत डिटेल्ड आहा तो तुमकां सांगतलो. पूण सारांश हाजो इतलोच की सरकारान पयल्याचदां एक युनीक मेजर हातान घेतला की सरकारूच हावस डिसरप्ट करता. हाजे पयलीं आमी आयकलेलें की ओपोजिशन हावस डिसरप्ट करताले, आतां सरकार हावस डिसरप्ट करता. कित्याक तांकां गोंयचे जनतेचे फुडें
प्रश्न तांचे जे ते तांचे एक्सपोज जातात ते तांकां दाखोवंक नाका.